योगेश गोरले या नागपुरातील वकिलाचा दुसऱ्या लग्नाचा डाव त्याच्या पहिल्या पत्नीने हाणून पडला। योगेश नागपूरच्या उच्च न्यायालयात वकिली करतो। अकोल्यातील तुषार हॉटेलमध्ये योगेश दुसरे लग्न करणार असल्याची माहिती त्याची पत्नी प्रीती आणि कुटुंबियांना लागली। त्यांनी पोलिसांत त्याची तक्रार केली आणि पोलिसांसह हॉटेल गाठलं। मात्र याची माहिती मिळताच योगेश विवाहस्थळी आलाच नाही। त्यामुळे दुसरे लग्न करण्याचा योगेशचा डाव अर्ध्यावरच मोडला। 2010 साली योगेशचं प्रीतीसोबत लग्न झालं होतं। त्यांना एक मुलगाही आहे। मात्र त्यानंतर योगेशने प्रीतीवर हुंड्यासाठी प्रचंड अत्याचार केले। 5 लाख रुपये माहेरून आणण्यासाठी मारहाण केली। वकिलाचाही खरा चेहरा समोर आलाय। मग त्याच्यानंतर मुलीशी अफेअर आहे असंही कळलं, तर म्हणून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती। आणि झी मराठी आणि अकोला पोलीस स्टेशनचं भरपूर सहकार्य मला मिळालेलं आहे। नागपूरमध्ये घर किंवा फ्लॅट घ्यायचा आहे त्याकरता सतत 5 लाख रुपयांची मागणी केली गेली। सोन्याचं ब्रेसलेट आण असंही म्हटलं गेलं आणि सतत मारायचे। या माणसाला अटक करण्यात यावी आणि असा जे समाजामध्ये जे असे घटक आहेत जे एक बायको असताना दुसरी बायको करण्याचा प्रयत्न करत आहे आणि असा जो छळ लावलेला आहे मुलींचा हुंड्यासाठी आणि त्रास देत आहे, त्यांना डोमेस्टिक व्हायलन्स करत आहे, त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।